दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, हा. सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. प्रयागराज या ठिकाणी जो 144वा जो 144 वर्षानंतर येणारा जो योगाचा कुंभ आहे, कुंभमेळा हा प्रयागराज येथे, म्हणजे पूर्वीचं नाव इलाहाबाद, या सरकारने त्याचं नामांतर करून प्रयागराज केलं. तर त्या प्रयागराजमध्ये कुंभ होतो आणि हा कुंभाचा आनंद घेण्यासाठी संगमनेरहून मी स्वतः कुंभमेळ्याला गेलो. आणि कुंभमेळ्यामध्ये जाताना संगमनेर शहरामध्ये मी लोकांना, हिंदू भाविकांना आवाहन करू इच्छितो की आपल्याला संगमनेर शहराला कनेक्टिव्हिटी जी प्रयागराजची दिलेली आहे ती फार सुंदर दिलेली आहे. आणि आदरणीय गडकरी साहेबांनी जो समृद्धी हायवे मार्ग तयार केला, त्या हायवेचा पुरेपूर फायदा संगमनेरकरांना झाला, हे सत्य सांगणं हे परमपूज्य गुरुवर्य रामभाऊ कुलकर्णी यांचं प्रकर्षाने मत आहे. इथून कनेक्टिव्हिटी म्हणजे डायरेक्ट आम्ही इथून निघाल्यानंतर आम्ही प्रयागराजला पहिल्यांदा समृद्धी हायवे मार्गाने शेगावला थांबलो. एक मुक्काम शेगावचा करून लगेच त्याच परत हायवेने, समृद्धी हायवेने आम्ही नागपूर शहरात गेलो. नागपूर शहरात मुक्काम केला. तिथं मोदी म्हणून एक गुरूंचे एक सराफा मोदी म्हणून एक भक्त आहे, त्यांच्याकडे भोजन करून, मुक्काम करून नंतर गुरुवर्य रामभाऊ कुलकर्णी व त्यांचा भक्त परिवार हा प्रयागराजहून नंतर ते जबलपूरला गेले. नागपूरहून जबलपूरला गेल्यानंतर त्यांचा मुक्काम झाला आणि जबलपूरहून ते प्रयागराजला गेले. प्रयागराजला गेल्यानंतर तिथं नागेश्वर धाम हे गुरु तिथं असतात. त्या गुरूंच्या नित्यानंद जे आहेत ते सरस्वती, त्यांच्या मठात ते गुरु राहिले आणि तिथून त्यांनी नागेश्वर भगवानची आरती केली आणि प्रयागराजचा संपूर्ण फिरून त्यांनी आनंद घेतला. पितृ मातृ आशीर्वादाकरता त्यांच्या भक्तांकडून त्यांनी पिंडदान करून घेतलं. त्यानंतर पवित्र गंगेचं स्नान केलं. त्याच्यानंतर ते तिथून पुढे 3 दिवस राहून ते नंतर अयोध्येला गेले. प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं आणि तिथलं सुंदर भव्य दिव्य मंदिर त्यांनी त्यांच्या डोळ्यात साठवलं आणि नंतर दर्शन घेऊन ते पुन्हा वाराणसी या ठिकाणी गेले. कारण परमपूज्य गुरुवर्य रामभाऊ कुलकर्णी हे मदन मोहन मालवीय शाळेमध्ये इयत्ता 4थी ते 12वीपर्यंत होते. ती शाळा त्यांनी त्यांच्या भक्तांना दाखवली. नंतर ज्या आश्रमात ते राहायचे ते 80 घाटावरचं दक्षिणामूर्ती मठ हा आश्रम त्यांनी तिथं भक्तांना दाखवला. वाराणसीत सुद्धा त्यांनी भरपूर पूजा भक्तांकडून करून घेतल्या. पिंडदान वाराणसीला करून मातृपितृचा आशीर्वाद घेऊन संपूर्ण वाराणसीमध्ये काशी विश्वनाथाच्या मंदिरात रामगुरू परमपूज्य गुरुवर्य रामभाऊ कुलकर्णी यांचा सत्कार झाला. अयोध्याच्या मंदिरात सुद्धा रामाच्या सत्कार झाला. त्याचबरोबर जे शंकराने ज्या अन्नपूर्णा मातेच्या मंदिरात भिक्षा मागितली तिथं सुद्धा गुरुवर्यांचा सत्कार झाला. तिथं सुद्धा भोजन झालं. त्याचा अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद घेऊन नंतर गुरुवर्य पुन्हा प्रयागराजला गेले. प्रयागराजला पुन्हा जाऊन त्यांनी पुन्हा तिथं अनेक गतिविध्यामध्ये, मारुती मंदिरामध्ये अनेक तिथं गतिविध्यामध्ये तिथं स्वतः रामगुरूंनी पूजापाठ करून संपूर्ण यात्रा त्यांनी अतिशय आनंदात घालवली. संगमनेर शहरातील तमाम फक्त हिंदू बांधवांना परमपूज्य गुरुवर्य रामभाऊ कुलकर्णी नम्र विनंती करतात की एकदा तरी कुंभाचं पवित्र जल अंगावर घ्या. कुंभाची गंगा पापनाशिनी मंतू क्षमा करी. ती गंगा आहे, ती पापाचा नाश करणारी आहे. आणि त्याचबरोबर भूतलावरती या गंगेचा जो प्राणीमित्रांना लाभ झाला तसा लाभ मातृपितृचरणी गंगेचं, पापनाशिनी गंगेचं आपण मातृपितृचरणी
तिथं जाऊन स्नान करून आले तर फार उत्तम होईल. आपल्याला आदरणीय गडकरी साहेबांच्या कृपेमुळे आपल्याला चांगली संगमनेर शहराला कनेक्टिव्हिटी मिळालेली आहे. इथून समृद्धी हायवेने डायरेक्ट तुम्ही जबलपूर मार्गे प्रयागराजला जाऊ शकता. आनंदी अगदी प्रवास होईल. रस्त्यात थांबत जा, आनंद घ्या आणि तमाम संगमनेरच्या हिंदू बांधवांनी एकदा तरी जाऊन या कुंभमेळा हा येणाऱ्या महाशिवरात्रीपर्यंत आहे. तरी आपण जसं रामगुरू तिथं जाऊन आले, त्यांच्या भक्तांना घेऊन गेले, तिथं गेल्यानंतर प्रयागराजला गेल्यानंतर तिथली व्यवस्था, तिथली प्रशासन व्यवस्था, तिथली स्वच्छता, तिथला टापटीपणा, 1,00,000 दिवे, रात्रीचे ते दिवे लावलेले लख प्रकाश, असं वाटतं की कांचननगरीमध्ये आपण आलो का आपण एखाद्या धार्मिक क्षेत्रावर आपण आलो, कांचननगरीत आलो काय, इतका आनंद होतो. धर्माबद्दल माहिती, धर्म, कुंभ आणि कुंभातलं स्नान हे वैकुंठात गेल्याचा प्रत्यक्ष आनंद तिथं होतो. म्हणून प्रत्येक संगमनेरकरांनी विनंती आहे की प्रयागराजला जाऊन एकदा तरी आपण तिथं हा आनंद द्विगुणित करावा. म्हणून आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या कैवल्यधाम या निवासस्थानी येऊन त्यांनी माझी मुलाखत घेतली आणि प्रत्यक्ष सी न्यूजचे वार्ताहर मदने साहेब इथं आले. त्यांनी स्वतः सगळं प्रयागराजचं व्हिडिओ सगळे बघितले आणि मी सी न्यूजचे आभार मानतो की त्यांनी सुद्धा प्रयागराजचं दर्शन जनतेपर्यंत न्यावं. सगळ्या जनतेने प्रयागराजचा जाऊन आनंद घ्यावा, एवढी मी प्रयागराज आणि गंगेचरणी प्रभू रामचरणी प्रार्थना करतो. काशी विश्वनाथाला प्रार्थना करतो. शेतकऱ्यांसाठी खुशखबर. आता फक्त 7 मिनिटात एकरभर पिकावर फवारणी. हो, हे खरंय. कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अल्नाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा, म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी, आणि तीही अगदी माफक दरात. पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट, म्हणजेच सोने पे सुहागा. हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक, श्रम, आरोग्य, वेळ, पैसे आणि औषधांचीही बचत, शिवाय सुरक्षेची हमी. तेव्हा आजच संपर्क करा. अल्नाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर, प्रोप्रायटर साहिल फटांगरे. संपर्क 77 740 17 416 आणि 95 457 03 966.